मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुकते इस खास खबर की ओर। खबर अहिलाल नगर से है, जहां नेवासा तालुका के माका गांव के जयसिंह दारकुंडे का कुआं माका ग्राम पंचायत के रजिस्टर में नहीं मिला। हालांकि ग्राम विकास अधिकारी और समूह शिक्षा अधिकारी ने जयसिंह दारकुंडे को पत्र दिया, लेकिन ग्राम पंचायत ने गांव के नागरिकों को साथ लेकर ग्राम पंचायत में रिकॉर्ड ले लिया। बता दें, गांव में 35 से 40 वर्षों से पीने के लिए पानी की आपूर्ति जा रही थी, लेकिन इस स्थान पर पुलिस प्रशासन और समूह शिक्षा अधिकारी ने जाकर कुएं पर कब्जा कर लिया। किसान का कहना है कि ये मेरा कुआं है और गांव की पंचायत का कहना है कि ये हमारा है। देखिए ये पूरी रिपोर्ट। माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। ही काय घटना काय झाली? घटना अशी झालेली, ग्रामपंचायत आमची विहीर कब्जा करू पाहत आहे। विहीर आमच्या 496 मध्ये 1990 मध्ये ती विहीर आजोबांनी आणि वडिलांनी खाणलेली आहे। तरी ही ग्रामपंचायत त्याच्यावर हक्क लागू करत पाहत आहे। का बरं हक्क का बजेट देते? कारण ग्रामपंचायतने 2023 मध्ये बक्षीसपत्र केलंय आणि उतार्यावरती बी बक्षीसपत्रात विहीर लावली। बक्षीसपत्र झालं 2023 मध्ये 6व्या महिन्यामध्ये। तर 6व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये विहीर घेतली। 8व्या महिन्यामध्ये लगेच पड दाखवली। 2024 मध्ये लगेच पड दाखवती उतार्यावर। कोण दाखवली ती? ग्रामपंचायतने। बर, मग हा असं का होतं? म्हणजे रेकॉर्ड ग्रामपंचायतकडे आहे की नाही आहे? आम्ही रेकॉर्ड मागायला गेलो तर ग्रामपंचायत आम्हाला रेकॉर्ड देत नाही। ग्रामपंचायतने आम्हाला लेखी दिलेली का ही विहीर नदी पात्रात बी आढळून येत नाही, गटामध्ये बी आढळून येत नाही, अशी त्यांची लेखी बी बीडीओ साहेबांचा सुद्धा आदेश आहे। बर, 496 मध्ये ती विहीर ते आहे। आता हे आंदोलन वगैरे करतात हे का? मग म्हणजे आंदोलन जे करतात त्यांना कागदपत्र मागतोय, पण ते कागदपत्र देत नाहीत मला। आंदोलन तुमच्या विरोधात का करतात हे? कारण ती विहिरीसाठीच करतात ना, माझ्या विहिरीसाठी आंदोलन करतात। वैयक्तिक विहीर तुमच्या असून हे आंदोलन करतात का? हो, वैयक्तिक माझी विहीर असून ते आंदोलन करतात। किती नंबर गटामध्ये? 496 मध्ये गट नंबर मध्ये ती। आणि आतापर्यंत तुम्ही ग्रामपंचायत पाणी दिलं असं सांगलं जातं एकंदरीत? सामंजस्यपणाने ग्रामपंचायत मध्ये आम्ही पाणी दिलं होतं हा लोकांसाठी, पण ग्रामपंचायत ती आमची विहीर हडपू पाहत आहे। म्हणजे तुम्ही एक सौजन्याने आम्ही फक्त ग्रामपंचायत गावाला पाणी देत होतो, पाण्याचं काम म्हणून। हो, पाण्याचं काम होतं म्हणून। आजोबा म्हणे माझं क्षेत्र भरायला थोडं होतं इथं तोपर्यंत, त्या काळामध्ये। बर, आता आम्हाला पाणी पुरवत नाही तेच। आज शेती वगैरे सगळी मोठी शेती आमची त्या विहिरीवरून मी शेतीत 11.5 एकर क्षेत्र भिजवतोय। उपजीविका तुमचं साधन आहे ते, आहे की नाही? हो, उपजीविका आमचं साधन आहे ते। बरं, आता तुमच्या पुढचं काय दिशा राहील? आम्ही न्यायालयात न्याय मागत आहे सर। बर, न्यायालयात चालू आहे की? हो, न्यायालयामध्ये चालू आहे। आणि दोघा विरुद्ध एक्स पार्टी झालेली आहे। बर, ग्रामसेवक आणि अनिल रघुनाथ घुले हा उपसरपंच आहे। बर, आणि भाऊसाहेब आसरू पालवेला अजून दावात स्टँड करायचा आहे। बर, आता तुमच्या इथून पुढे दिशा काय राहील? इथून पुढे दिशा आमची काहीच नाही। नाही, तुम्ही काय म्हणजे दिशा काय तुमची? दिशा आम्हाला त्याच्यावरती स्टे घ्यायचा आहे। बर, न्यायालयाकडून आम्हाला ते एरियावरती स्टे घ्यायचा आहे आणि आमचं क्षेत्र काढून घ्यायचं। म्हणजे ग्रामपंचायतचं क्षेत्र ऍक्च्युअली नाही असं तुमचं म्हणणं आहे? ग्रामपंचायतचं इथं काहीच नाही। जरी ग्रामपंचायतचं काही जरी निघत असेल तर ग्रामपंचायतने आम्हाला रेकॉर्ड द्यायचं, आम्ही आमचं विहीर सोडून देऊ। मग हा, तुम्हाला पुरावे सादर करा, तुमचं तुम्हाला घेऊन टाका। हो, पुरावे सादर करा आम्हाला, तुम्हाला घेऊन टाका जर तुमचं जर असेल तर। गणपती अमाजी दारकुंडे। बर, मच्छिंद्र गणपत दारकुंडे। बर, आणि गट नंबर 496। तुमच्या वडिलांचं नाव काय? गणपती अमाजी दारकुंडे। बर बर, हा, माझं नाव मच्छिंद्र गणपत दारकुंडे। बर, आणि वडिलांनी 89च्या आसपास विहीर खांदलेली। बर, आणि ती विहीर त्यावेळेस दुष्काळ पडला होता म्हणून आम्ही त्यांना आणि सप्ताह होता तिथं उमरेकर महाराजाचा, मोठ्या उमरेकर महाराजाचा। त्यावेळेस त्यांनी गावाकरता पाणी म्हणून नेलं इथून, आणि ते आज आमच्यावर हक्क गाजायला लागले। सौजन्याने पाणी दिलं तुम्ही? सौजन्याने पाणी दिलं। बर, आणि ते आमच्यावर हक्क गाजायला लागले। काय म्हणते? आता आंदोलन करायला लागले। कोण? सरपंच आणि ते म्हणजे ग्रामपंचायत मार्फत सरपंच हे करू राहिले नाही का? हा, बरं बरं बरं। आता तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आम्हाला हे सोडून द्यावं, त्यांनी काय करायचं? हां, तुम्ही काय कागदपत्रे बक्षीपत्र वगैरे काय दिलं ग्रामपंचायतीला? काळी रेख सुद्धा आमच्या वडिलांनी दिलेली, अंगठा सुद्धा दिलेला नाही। 35-40 वर्ष नोंदीचा विलंब का लागला? गेल्या 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत प्रशासनात आहोत। जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो
पूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता येणार नाही, पूर्वीचा आम्हाला काही माहीत नाही. तुम्ही तत्कालीन जे काही सरपंच आहेत त्या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही सगळे लोक काय करत होते. जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतमध्ये आलो, आम्ही ज्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचा एक ध्यास घेतला. त्याच्यावरून आमच्या निदर्शनात असं आलं की गेल्या 30 वर्षापासून जी विहीर आपल्या ग्रामपंचायत ताब्यात आहे, जिने पाणी पुरवठा होतोय, गावाला पाणी भेटते, त्या विहिरीची नोंद कुठं आढळून येत नाही. मग अनावधानाने ती आम्हाला सापडली नाही किंवा गाळ झाली त्याची काही अजून माहिती आम्हाला उपलब्ध होत नाही. मग आम्ही तिथल्या संबंधित शेतकऱ्याकडून जागा घेऊन त्याच्यावर विहीर करून त्याची नोंद केलेली आहे. ओके, धन्यवाद. गावाची जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे, गेल्या 30 वर्षापासून ज्याच्यावरून गाव पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतं, त्या विहिरीवर एका शेजारच्या गटातील शेतकऱ्याने अनधिकृतपणे गुंडगिरी करून अतिक्रमण केलं होतं. त्यातलं तो गेल्या 2 महिन्यापासून पाणी उपसायचं काम करत होता. त्याच्यामुळं जी पाणी ही जीवनावश्यक वस्तूत मोडल्या जातो, ती गोष्ट गाव 2 महिने झालं त्याच्यामुळे वंचित होतं. महिलांचे प्रचंड असे हाल ह्या विकृतीमुळं आणि ह्या प्रवृत्तीमुळं झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सगळे काही प्रूफ देऊनही हे ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये किती सभासद आहे? ही विहीर ग्रामपंचायतने मला 1990 पासून ही विहीर ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे. 90 पासून त्या विहिरीवर भरलेले बिल आहेत, तिचा नकाशा आहे, विहिरीची नोंद आहे. हे सगळं असतानाही की जो गट नंबर 497 आहे त्याच्या लगत याच्या पश्चिमेला ही विहीर आहे आणि गट नंबर 496 ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या गावगुंडांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं होतं त्याचा 496 आहे. 496 497 पार करून जी पलीकडे पश्चिमेला विहीर त्या विहिरीवर त्याने अतिक्रमण केलं, त्यात मोटर टाकली होती. आज पंचायत समितीचे BDO साहेब, पोलीस निरीक्षक साहेब सगळ्यांनी होता तशी पाहणी केली. तहसील मॅडम होत्या, तलाठी मॅडम होत्या, त्याच्यानंतर ग्रामसेवक होते, प्रत्यक्ष तिथून भूमी अभिलेखचे कर्मचारी होते. सगळ्यांनी पाहणी केली, त्या जागेची मोजणी झालेली आहे, त्याचा मोजणी नकाशा आहे. इतके सगळे कायदेशीर प्रूफ असून सुद्धा ही व्यक्ती गावाला पर्यायाने प्रशासनाला वेठीस धरत होती आणि गावाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत होती. त्यामुळे आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी गावात आंदोलन केलं आणि त्याचाच एक भाग बनून सामूहिकरित्या सगळ्या महिलांनी येऊन मोठं. अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।